बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना, पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार, 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश, राज्य सरकारकडून जीआर जारी. गडचिरोली दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण, अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ. 75 वर्षांनंतर गावात एसटी बसची नव्या हेलिपॅडचंही उद्घाटन. भाजप कोकणात ठाकरे गटाला जोरदार धक्का देणार, माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर. शिर्डीत 12 जानेवारीला पक्षप्रवेश निश्चित, साळवी 2 दिवसात भूमिका मांडणार, सूत्रांची माहिती. नवीन वर्षात उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी, 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार. बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार. शरद पवारांसमोर लोटांगण घालून पाया पडणार, माझी छाती फाडली तर साहेबच दिसतील, नरहरी झिरवाळ यांचं मोठं विधान. दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं, इंजिनियर मुलानं आई वडिलांना संपवल्याची धक्कादायक घटना. शिक्षण सोडून शेती करण्याचा सल्ला दिल्यानं हत्या, 4 ते 5 दिवसांपासून घरातच ठेवले होते मृतदेह. कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळीला घेऊन पोलिसांचा शेगावात पंचनामा. हत्येनंतर आरोपी कुठे राहिला, कुणी मदत केली, त्या घटनास्थळाचा घेतला आढावा. मुंबईतील रस्त्यांवर नव्याने सर खोदकामास मनाई, वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना. केवळ पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनी गळतीच्या दुरुस्तीस परवानगी. कल्याण डोंबिवलीत उद्या 18 तास पाणी पुरवठा बंद, जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार. 26 हल्ल्यातील मास्टरमाइंड अतिरेकी तहव्वूर राणाला भारतात आणलं जाणार, अमेरिकेकडून प्रत्यार्पणाला न्यायालयाची मंजुरी.